नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय. आबा कलाला सांगतात की तुला 10 तोंड असणारा राक्षस म्हणजे दशनानाचा वध आपण करणार आहोत. त्यानिमित्त तुला डोळ्यांवरती पट्टी ठेवून चित्र काढायचं आहे. त्या पद्धतीने आता कलाने ते चित्र रेखाटलेलं असतं. घरातील सगळेजण राक्षसाचा वध करण्यासाठी जमलेले असतात. तेव्हा अद्वैत हा त्या राक्षसाला अग्नी देतो. तेव्हा मनातल्या मनात म्हणतो की मी असं समजतो चांदेकरांवर आलेलं सर्व संकट तू तुझ्यासोबत घेऊन जात आहे. त्याचबरोबर रोहिणीने बनवलेले प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा यामध्ये जळून राख होतात. रोहिणीला खूप राग येतो, कारण तिने चांदेकरांची सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती बनवलेली असते आणि अनावधानाने ते प्रॉपर्टीचे पेपर कलाच्या हातून राक्षस 10 तोंडी असणाऱ्या राक्षसाच्या चित्र रेखाटताना वापरले गेलेले असतात. तर अशा पद्धतीने चांदेकर फॅमिलीवरती आलेलं हे संकट हे कलांमुळे टळलेलं आहे.